दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं खडसेंनी माझा कट्टा कार्यक्रमात सांगितलं। जे.पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाल्याचंही खडसेंनी सांगितलं। यावेळी रक्षा खडसे उपस्थित होते असा दावा एकनाथ खडसेंनी केला। या घटनेला 5 ते 6 महिने होऊनही भाजपनं माझा प्रवेश झाल्याचं घोषित केलं नाही अशी खंत देखील खडसेंनी बोलून दाखवली। यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आपण फुली मारल्याचं खडसे म्हणाले। महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष सांगतात की तुम्ही त्यांच्या पक्षात आहात। भाजपचे अनेक नेते सांगतात की ते आमच्या पक्षात आहेत, त्यांचा प्रवेश झाला होता। तर हे फार कन्फ्युजिंग आहे। तुमची आत्ताची भावना तुम्ही भाजपमध्ये तुम्ही वाट बघताय की आपल्याला सन्मानाने तिथं आमंत्रण होऊन अधिकृतपणाने जसे पक्ष प्रवेश होतात तसा होण्याची तुम्ही वाट बघताय का आता त्या मार्गावर तुम्ही आता फुली मारून टाकलेली आहे? नाही, त्या मार्गावर आता मी फुली मारलेली आहे। आता इतके दिवस मला राहणं बाहेर म्हणजे मी प्रवेश घेतो असं तर कधी म्हटलं नव्हतं। मला प्रवेश घ्या असं सांगण्यात आलं म्हणून मी प्रवेशाच्या दृष्टिकोनातून गेलो। माननीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेबांची चर्चा करून गेलो। एक माझ्यासारखा माणूस ज्याने 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, 42 वर्ष झाले आता मला, म्हणजे मी 78-82 पासून काम करतो आहे आणि इतके वर्ष काम करून मेहनत करून भारतीय जनता पार्टीला एक चांगलं स्वरूप, बहुजनांच्या मधलं स्वरूप आणलं। सर्व लोक जोडले, महाराष्ट्र पिंजून काढला अनेक वेळा सायकलीवर फिरलो, काय आम्ही चेष्टा सहन केली। अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीत मला प्रवेश द्या ही विनंती करणं माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतं की फार अपमानास्पद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।